नमस्कार मित्रांनो, आज आपण पपई या अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी फळाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पपईचे फायदे, गुणधर्म आणि शेतीची माहिती पाहणार आहोत. या फोटोंमधून पपईच्या बागा, झाडे आणि फळे स्पष्ट दिसत आहेत. पपई हे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात पिकवले जाणारे फळ आहे. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पपईची शेती यशस्वीपणे केली जाते. पपईचे झाड खूप जलद वाढते. रोप लावल्यानंतर काही महिन्यांतच फळे येऊ लागतात आणि वर्षभर उत्पादन मिळते. पपई खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात पपेन नावाचे विशेष एन्झाईम असते. हे एन्झाईम प्रथिने तोडण्यास मदत करते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन आणि गॅस सारख्या समस्या दूर होतात. फायबर मुबलक असल्याने आतडे साफ राहतात आणि मल मऊ होतो. पपईमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असते. एका मध्यम आकाराच्या पपईत दैनंदिन गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी मिळते. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती वाढते आणि सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर संसर्गांपासून संरक्षण मिळते. व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनमुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते, दृष्टी सुधारते आणि वयानुरूप येणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांना प्रतिबंध होतो. ल्युटिन आणि झिएक्सॅन्थिन सारखे अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या रेटिनाचे संरक्षण करतात. त्वचेसाठी पपई अत्यंत फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेजन तयार करण्यास मदत करतात. त्वचा चमकदार, लवचिक आणि तरुण दिसते. सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी होतात. काहींनी पपईचा फेस किंवा पॅकही वापरतात. पपई कमी कॅलरी असलेले फळ आहे. सुमारे 100 ग्रॅममध्ये फक्त 40 ते 50 कॅलरी असतात. जास्त फायबर असल्याने दीर्घकाळ तृप्त राहता येते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पपई उत्तम आहे. हृदयाच्या आरोग्यासाठीही पपई चांगली आहे. फायबर आणि पोटॅशियममुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित राहतो. लाइकोपीन सारख्या अँटीऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात. मधुमेह असलेल्या व्यक्तीही मर्यादित प्रमाणात पपई खाऊ शकतात. यामध्ये साखरेचे प्रमाण कमी आहे आणि फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मात्र प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. या फोटोंमध्ये आपल्याला पपई शेतीची विविध दृश्ये दिसत आहेत. एका फोटोत शेतकरी टॅबलेट घेऊन झाड तपासत आहे. दुसऱ्या फोटोत मोठ्या ओलीत पपईची झाडे दिसत आहेत. काही फोटोंमध्ये कामगार फळे गोळा करत आहेत आणि मोठ्या ढिगाऱ्यात पपई ठेवलेली आहे. पिकलेली पपई पिवळी, नारिंगी किंवा लालसर होते. कच्ची पपई हिरवी असते. कच्ची पपई भाजी, सॅलड किंवा सूप म्हणून वापरली जाते. पिकलेली पपई थेट खाता येते किंवा ज्यूस, स्मूदी बनवता येते. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे सर्वात उत्तम मानले जाते. यामुळे पचन सुधारते, शरीर डिटॉक्स होते आणि दिवसभर ऊर्जा मिळते. जेवणानंतरही थोडी पपई खाता येते. पपईच्या शेतीत योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. झाडांना नियमित पाणी, खत आणि कीटकनाशकांची काळजी घ्यावी लागते. योग्य अंतर ठेवून लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवतात. पपईच्या बिया आणि पानेही उपयोगी आहेत. पानांचा रस काही आजारांमध्ये वापरला जातो, पण फळ खाणे सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर आहे. शेवटी मित्रांनो, पपई हे निसर्गाचे वरदान आहे. नियमित आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचन, रोगप्रतिकारशक्ती, त्वचा, डोळे, हृदय आणि एकूण आरोग्य सुधारते. या फोटोंसारख्या सुंदर बागांमध्ये पिकवलेली ताजी पपई खाऊन निरोगी राहा. धन्यवाद. आपल्या आरोग्यासाठी पपई खात राहा आणि निरोगी जीवन जगा.